आज आपण दिवाळीनिमित्त तोंडाला चव आणणारी कुरकुरीत, तिखट आणि भरपूर टेस्टी अशी लसूण शेव बनवतोय। ही शेव बनवताना आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर यांचा वापर अजिबात केला नाही, शिवाय यामध्ये तेल तुपाचं मोहनसुद्धा घातलं नाही। परंतु तरीही आपली शेव अगदी हलकी, कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते, अजिबात तेलकट बनत नाही। महिनाभर म्हटलं ना तरीसुद्धा हवाबंद डब्यामध्ये कुरकुरीत राहते। ही शेव करायला अगदी सोपी आहे, रेसिपी अगदी परफेक्ट दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे। नमस्कार, मी सुषमा। चला तर आज आपण लसूण शेव बनवायला घेऊया। लसूण शेव म्हणलं की लसूण आलाच। इथं मी 15 ते 20 पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि तो आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी फक्त मी 2 टेबलस्पून वापरलेलं आहे। आणि हा वाटलेला लसूण आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत। हे लसणाची पेस्ट आपण वापरणार नाही, याचं पाणी फक्त वापरायचं आहे। जर आपण ही पेस्ट वापरली तर आपल्या चोऱ्यामध्ये याचे दाणे आतमध्ये येतील आणि शेव व्यवस्थित पडणार नाही, यासाठी फक्त पाण्याचा वापर करणार आहोत। असं सुरुवातीला गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये वरून थोडंसंच पाणी अगदी घालायचं, परत 2 टेबलस्पून आणि परत त्याचे आपण गाळून घेणार आहोत। फक्त 2 टेबलस्पून पाणी घालून आपण हे पाणी गाळून घेतलेलं आहे। तर इथं आपण बेसन पीठ मोजून घेणार आहोत। अर्धा किलो पिठाचा आपण शेव करणार आहोत, परंतु नेहमी कोणतीही शेव करताना विकतचं पीठ वापरावं, कारण की ते अगदी बारीक दळलेलं असतं। इथे हे अर्धा किलो पीठ म्हणजे हे साधारण 5 वाट्या भरलेल्या आहेत। तुम्ही कोणत्या वाटीनं किंवा मेजरिंग कपनं मोजून घेऊ शकता, की जेणेकरून आपल्याला बाकीचं साहित्य मोजतानाही सोपं पडतं। आता हे बेसन पीठ साधारण मी 3 वेळा छान चाळून घेणार आहे। बेसन पीठ असं या पद्धतीनं तुम्ही जर चाळून घेतलं तर शेव तुमची अगदी हलकी होते, कुरकुरीत होते। शिवाय पीठ मळताना ज्या गुठळ्या मध्ये येतात ते होणार नाहीत, अगदी छान पीठ मळलं जातं। यासाठी चाळून घेणं फार गरजेचं आहे, परंतु मी तर 3 वेळा चाळलेलं आहे, की जेणेकरून आपलं पीठ अगदी हलकं होतं। शेवेमध्ये तुम्ही जर ओवा, लवंग, मिरे असे काही कुटून पदार्थ घालणार असाल तर ते छान फाईन पेस्ट करून चाळणीनं चाळून घेऊ किंवा पाण्यामध्ये भिजत घालून नंतरच वापरावेत, की जेणेकरून आपण ज्या वेळेला शेव पाडतो त्या शेवेच्या चाळणीमध्ये अडकायला नको यासाठी। बेसन आपलं 3 वेळा चाळून छान हलकं करून घेतलेलं आहे। तर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। 2 चमचे मीठ घातलेलं आहे चवीनुसार। शिवाय इथं आपण 2 चमचे कलरची मिरची पावडर वापरणार आहोत, 2 टेबलस्पून वापरलेली आहे। आणि 2 चमचे मी आपली घरची मिरची पावडर असते ती तिखटाची, ती वापरलेली आहे। यामध्ये जास्त कलरची मिरची पावडर वापरायची नाही, नाहीतर तुमची शेव काळी पडू शकते। यासाठी जास्त डार्क कलरची मिरची पावडर वापरू नये। अगदी छोटा चमचा आपण यामध्ये हिंग घालणार आहोत, म्हणजे आपली शेव पचायलाही हलकी होते। आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत। ही लसूण शेव आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला थोडासा लाल रंग येण्यासाठी हळदीचा वापर थोडा कमी करायचा आहे। हे सर्व मसाले आपण पिठामध्ये छान चोळून घेणार आहोत। अगदी एकसारखं झालं पाहिजे, यासाठी आपण या पद्धतीनं मी जसं हातानं चोळते त्या पद्धतीनं चाळून घ्यायचं आहे। इथं आपण मोहन वापरणार नाही, आपण एक वेगळीच ट्रिक वापरून आपण शेव करणार आहोत। यासाठी मी ज्या कपानं आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपानं आपण तेवढंच एक कप आपण तेल घेतलेलं आहे आणि तेवढंच 1 कप आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। आणि हे पाणी आपण फेसून घेणार आहोत छान। तर त्यासाठी घमेलं किंवा जे खोलगट भांडं असतं परात वगैरे, त्यामध्ये हे छान फेसून घ्यायचं आहे। साधारण पूर्ण पांढरं होईपर्यंत, जसा डालड्याचा कलर असतो तेवढं पांढरं होईपर्यंत आपण छान फेसायचं आहे। हा पारंपरिक पदार्थ असल्यामुळं यामध्ये थोडंसं कष्ट जास्त असतं, परंतु टेस्टीही तेवढाच लागतो। हे साधारण फेसायसाठी मला 10 ते 15 मिनटं वेळ लागला। पाहू शकता पांढरट असा पाण्याचा रंग झाला की आपण यामध्ये जे आपण लसणाचं पाणी केलं होतं तेही यामध्येच घालून आपण हेही छान फेसून घेणार आहोत त्या पाण्याबरोबरच। असं केल्यामुळं आपली शेव अजिबात तेलकट होत नाही, अगदी खुसखुशीत कुरकुरीत बनते। नक्की ट्राय करून पहा। आता जे आपलं पिठाचं मिश्रण होतं त्यामध्ये जे हे पाणी आपण तयार केलं आहे त्यामध्ये थोडं थोडं घालत आपण पीठ घट्टसर असं मळणार आहोत। खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त पातळही मळायचं नाही। शेवेचं पीठ जास्त वेळ भिजवून ठेवू नये, भिजलेल्या पिठाची शेव लगेच करावी। पीठ चांगलं मळून घ्यावं। पीठ जास्त घट्टही असू नये किंवा जास्त पातळही असू नये। पीठ सैल जर झालं तर तुमच्या शेवेमध्ये गुठळ्या तयार होतात आणि पीठ घट्ट झालं तर हात दुखून येतो। अशाच अधूनमधून पदार्थ बनवताना मी टिप्स सांगत असते। आज परफेक्ट टिप्ससह रेसिपीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा। पीठ छान मळून झालेलं आहे, खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं आपण पीठ भिजवलेलं आहे आणि तोपर्यंत तेलही तापत ठेवलेलं आहे।
त्यामध्ये शेवेची 0 नंबरची चाळणी असते ती मी टाकून घेतलेली आहे. हा स्टीलचा सोऱ्या मी वापरणार आहे की जेणेकरून दाबायला जास्त कडक जात नाही. यामध्ये सगळ्याच प्रकारच्या चाळणी असतात तर नक्की हा सोऱ्या वापरत जावा. शेव बनवताना तेल अगदी छान गरम झालेलं पाहिजे. एक गोळी टाकून पाहायचं, पटकन ती गोळी वरती आली की आपण नंतर शेव सोडायची आहे आणि शेव सोडून झाल्यानंतर मीडियम गॅस करायचा आहे की जेणेकरून कुरकुरीत होईपर्यंत शेव आपण तळून घेणार आहोत. माझ्या मुलीला डीमार्टमध्ये मिळतो लसणाचा चिवडा, तो खूप आवडतो. परंतु आज मी ही शेव केली ती पाहून तिला असं वाटलं की त्या चिवड्यापेक्षा ही शेव खूपच चवदार आहे. घरातील शेव खूप छान लागते आहे. ही साईडनं आलटून पलटून आपण ही शेव छान तळून घेणार आहोत. शेव तळायला खूप जास्तही वेळ लागत नाही, पटकन शेव तळून होते. अर्धा किलो पिठामध्ये साधारण 1 किलोची शेव तयार शेव 1 किलोची बनते आणि यामध्ये 4 सोरे बरोबर बनतात, भरले जातात आणि एका सोऱ्यामध्ये आपल्या 3 शेवेचे असेच गोल तयार होतात. तर ही छान अशी शेव तळून झालेली आहे. यातलं तेल पूर्ण निथळून काढणार आहोत आणि एखादी चाळण किंवा जे स्ट्रेनर असतं त्याच्यामध्ये आपण ही शेव काढून घेणार आहोत. परत ज्यावेळेला आपण दुसऱ्यांदा शेव टाकतो त्यावेळेला परत तेलाचं टेम्परेचर पाहायचं आहे. गरम तेलामध्ये शेव सोडायची आहे. जर थंड तेलामध्ये शेव सोडली तर शेव तुमची तेलकट होऊ शकते. आपली ते शेव अजिबात तेलकट झालेली नाही किंवा इथं पाहू शकता एकही गाठ आपल्या शेवेमध्ये झालेली नाही. खूप छान अशी शेव पडत आहे आणि तेलकटही अजिबात झालेली नाही. त्यावेळेला शेव आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेला लगेच आपण पलटी करायचं नाही, थोडी कडक होऊन द्यायची. ज्याप्रमाणे चकली थोडी कडक झाल्यानंतरच आपण उलटतो त्या पद्धतीने शेव ज्यावेळेला एका साईडनं कडक होते त्याच वेळेला दुसऱ्या साईडनं आपण पलटी करणार आहोत. लगेच तुम्ही झारा लावला तर तुमची शेव मध्ये मोडू शकते. यासाठी थोडा वेळ झाल्यानंतर, थोडी कडक झाल्यानंतर मगच शेव उलटी करायची आहे. दोन्ही साईडनं शेव छान अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायची आहे. आणि प्रत्येक वेळेला सोऱ्या भरताना पीठ आपण छान मर्दून घ्यायचं आणि नंतरच आपण सोऱ्यामध्ये भरायचं की जेणेकरून खरप्याजलेलं पीठ भरलं तर परत गाठी होऊ शकतात. पद्धतीनं आपण सगळी शेव तळून घेणार आहोत. शेव तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. एकदा पीठ मळलं की 15 मिनिटामध्ये शेव सगळी तळून निघते. मस्त अशी चवदार, कुरकुरीत, खुसखुशीत लसणाची शेव आपली तयार झाली आहे. तुम्ही याचा वापर पोह्यात टाकण्यासाठी करू शकता किंवा मिसळमध्ये टाकण्यावर करू शकता किंवा तुम्ही चाटवरती टाकण्यासाठी सुद्धा करू शकता. सर्वांना नम्र निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच कुरकुरीत, खुसखुशीत आणि पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. पाहू शकताय आपली शेव किती छान कुरकुरीत झाली आहे. ती तुम्हाला आवाजावरून कळला असेल आणि तुम्हाला पाहिल्यावरच कळालं असेल अजिबात तेलकट झाली नाही ही शेव. खूप छान चवीला झालेली आहे. माझ्या मुलींना तर ही शेव खूप आवडली. तुमच्या मुलांना आवडली की नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर या दिवाळीला किंवा तुमच्या अधूनमधून कधी ज्या वेळेला खायची इच्छा होईल त्यावेळेला अशीच लसणाची शेव नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका क्रंची, खुसखुशीत नवीन पदार्थासह. धन्यवाद.